हो हो. डबल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राज्य संघटक चंद्रहार पाटील यांनी पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यामध्ये भव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलंय। या शर्यतीचं निमित्त आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कवठेमंकाळ तालुक्यातील देशिंग हद्दीमध्ये हा जो माळरान आपण पाहतो, या माळरानावरती 29 सप्टेंबर रोजी भव्य अशी बैलगाडी स्पर्धा पार पडणार आणि साहजिक जे प्रसिद्ध या ठिकाणी चंद्रहार पाटील यांचं मैदान असतं बक्षिसासाठी, त्याप्रमाणे याही मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस ही जी समोर आपण थार गाडी पाहतोय तेच बक्षीस असणार आहे। त्यामुळे या देखील बैलगाडी शर्यतीची महाराष्ट्रभर सध्या आतापासूनच चर्चा सुरू झाली। आपल्यासोबत चंद्रहार पाटील आहेत। जवळपास तिसरं मैदान आहे तुमचं आताच, हे काय निमित्त आणि काय यातून सांगायचं? अंबाबाई यात्रेच्या निमित्त देशिंग गावची जी अंबाबाईची यात्रा आहे, त्या यात्रेच्या निमित्त व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आम्ही आज देशिंग गावामध्ये भव्य दिव्य असं बैलगाडा, घोडागाडी व सिंगल घोडा या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। खरं तर हे आयोजन करण्यापाठी आमची प्रामाणिक भावना आहे की गोवंश संवर्धन झालं पाहिजे, पशुसंवर्धन झालं पाहिजे, म्हणून ह्या भावनेने आम्ही ह्या स्पर्धेचं आयोजन करत आहोत। आज जवळजवळ 2 वर्षामध्ये आमचं तिसरं मैदान आहे की आम्ही हे बैलगाडी घोडागाडी स्पर्धेचं आयोजन करतोय। खरं तर बाळासाहेब ठाकरे साहेबांचा स्मृतिदिन नोव्हेंबर महिन्यात असतो, पुन्हा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आचारसंहितेच्या काळामध्ये आपल्याला ते मैदान करता येणार नाही, म्हणून आम्ही ते मैदान लवकर करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आज आपण बघता इथे तयारी अतिशय जोरात चालू आहे। जवळजवळ 4 लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होईल, कारण शेतकऱ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हटलं तर आज ग्रामीण भागामध्ये बैलगाडी स्पर्धा आणि कुस्ती स्पर्धेचं आयोजन आमचं कायम चालूच असतं। शेतकऱ्यांसाठी आम्ही हे बऱ्यापैकी बैलगाडी स्पर्धेचं आयोजन करत असतो। आज आपण उद्या परवा दिवशी बघताल या संपूर्ण माळरानावरती 4 लाखाहून अधिक शेतकरी इथं स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येतील आणि त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ह्या स्पर्धा पार पडतील। मुख्यमंत्री केसरी असं तुम्ही या स्पर्धेला नाव म्हणा किंवा जे बक्षीस थार गाड्या आहेत त्याला तुम्ही नाव देताय, नेमकं काय सांगायचं यातून? तुमचा होमहवानचा देखील या ठिकाणी आज ही आमच्या प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत। म्हणूनच मी कधी वाढदिवसा दिवशी सुद्धा जे सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बॅनर लावले होते की मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, कारण आमच्या मनामध्ये अजून उद्धव साहेबच मुख्यमंत्री म्हणून आहेत आणि म्हणूनच आम्ही मुख्यमंत्री केसरी म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, महाविकास आघाडीची सत्ता 100% येणार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री असणार आहेत। आज मी तुम्हाला आत्मविश्वासानं खात्रीनं सांगतो, त्यासाठीच आम्ही ह्या मैदानावरती ज्या स्पर्धा आपण शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणून घेतोय, गोवंश संवर्धन झालं पाहिजे म्हणून घेतोय, त्याच मैदानावर आज आपण एक मोठ्या महायज्ञ करण्याचं नियोजन केलेलं आहे। जवळजवळ 101 पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या महायज्ञाचं नियोजन इथं केलेलं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत म्हणून हे महायज्ञ इथे होणार आहे आणि स्पर्धा पुढे गोवंश संवर्धन म्हणून आपण पार पाडणार आहोत। जी बक्षीस ज्या मैदानाचं असेल ती गाडी थार गाडी मातोश्रीवर जाणार थेट आणि त्यांच्या साहेबांना विनंती करणार आहोत की जो शेतकरी विजेता होईल त्या शेतकऱ्याचा सन्मान मातोश्रीवरती व्हावा, की थार गाडीची त्याला बक्षीस समारंभ हा मातोश्रीवरती होऊन त्या शेतकऱ्याचा सन्मान मातोश्रीवरती व्हावा असं आम्ही साहेबांना विनंती करणार आहोत। त्या पद्धतीने आम्ही ती थार गाडी मातोश्रीवर सपोर्ट करणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण या सांगली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जी शर्यत होणार आहे, या शर्यतीकडे जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री केसरी ही या बैलगाडी शर्यतीचं आकर्षण थार गाडी आहे आणि खास करून राजकीय जो काही या ठिकाणी अर्थ काढला जातो त्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते की उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील यासाठी होम हवन पूजा देखील या मैदानावरती पार पाडणार आहे आणि या मैदानाचं जे विजेते शेतकरी आहेत त्यांना देखील मातोश्रीवरती जाऊन या बक्षीस शेतकऱ्यांना प्रदान केलं जाणार आहे। तर अशा पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, कवठेमंकाळ, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।